पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता काय करायचे माहितीये, दोन्ही हाताच्या ह्या बोटांवर तांदूळ घ्यायचे आणि अंगठ्याने सरकवत सरकवत गौरीवर ते तांदूळ घालायचे आणि असा गौरीहार पुजायचा। म्हणजे आणि कशासाठी? अखंड सौभाग्यासाठी पुजायचा हो गौरीहार। पतीस उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो ना म्हणून। म्हणजे आमचे हाव पण पुजणार ना गौरीहार? बायकोला उत्तम आणि दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून। आता म्हणजे बयो, आता प्रश्न पुरे झाले हा। गौरीहार पुजायला घे बघू। हो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कर हो। राधा वहिनी, अहो नका रडू, तुमच्या मनीची घालमेल समजते हो मला। वात्सल्याचे धागे तोडूनच करावी लागते हो लेकीची पाठवणी। अवघड असते सारेच। पण खरे सांगू, आत्ता जरी तुमच्या मनात हुरहुर असली तरी बयोज संसारात रमलेले पाहिलेत ना की मन समाधानाने अगदी काठोकाठ भरून जाईल तुमचे। शब्द आहे हो माझा। होय हो, अगदी खरे बोललात। धीर आला बघा तुमच्या बोलण्याने। सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं स्तेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरद। गणपत दादा, हा सदा दादा किती छान दिसतोय ना, अगदी माझा तिकोजीराव सारखा। राधे, मंगलाष्टकांची वेळ झाली। जनार्दन येईलच बयोला घ्यायला। अहो किती रडशील, आणि तू नाही यायचेस बरं का बाहेर, इथेच बसायचेस। का? आईने का नाही यायचे? अरे तशी पद्धत असते। आपली मुलगी, काळजाचा तुकडा परक्याच्या हाती सोपवायचा, लेक परक्या घरी जायची सहन होत नाही हो आईला। ती ताटातूट होते म्हणून ती दूर राहते, आणि मुलीने मुलाला वरमाला घातली की तिचे सुख बघायला परत येते। कळले? हो। बयोताईला आता त्रास द्यायचा नाही हा। ती पूजा करते ना, तू पण हात जोडून नमस्कार कर बघू। विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम सुमुहूर्त सावधान। मुलीच्या मामाने मुलीला घेऊन या। कस्तूरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणम्। आता मी तिची रुष्टच काढते।
बाबा, आजींच्या बोटांसारखा आवाजच नाही आला. अगं अचकत नसतं ते, अक्षत असतं. अक्षत. अचकत. अक्षत. अचकत. अक्षत. अचकत. बरं माझंच चुकलं, हे घे. तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि सुमुहूर्त सावधान.
मंगळसूत्राच्या एका वाटीमध्ये हळद भरायची, दुसऱ्या वाटीमध्ये कुंकू भरायचं. मंगळसूत्र उचलून वधूच्या समोर धरा. म्हणायचं मांगल्य मांगल्य तंतुनानेनं तंतुनानेनं मुहूर्त म्हणायला पण हळद कुंकू लावा. मुहूर्त म्हणे उचलून घ्यायचं. म्हणायचं मांगल्य मांगल्य नवरदेवाच्या आईने ओटीची तयारी घेऊन यायची. अहो बर्वे काकू, काय हे ताकात जास्त मिरच्या घालू नका असं म्हटलं होतं ना. मग आता ताकात फक्त मिरच्याच झाल्यात, कोथिंबीर कमीच आहे. मी सांगितल्या. तुम्ही कशाला पडताय जेवण खाण्यात? मी आहे ना तुमची गडी, तुमची मोल करीण. तुम्ही जा दागिने मिरवा. हे मात्र अगदी छान बोललीस हो गोदे. नाही मी मिरवतेच आता. तू बघ काय ते कोथिंबीर मिरच्यांचं. तुम्ही काय बघताय? जा ताकातल्या मिरच्या काढा. जा म्हणते ना, जा जा. जाऊ बाई, द्या ना मला लक्ष्मीहार. हवाय? माझ्याकडे नाहीये, सासूबाईंकडे. आणि एका मोलकरणीला कशाला देऊ मी लक्ष्मीहार? तसा दिलाही असता हो. मोलकरण माझी सखी असती ना तर नक्की दिला असता, पण तसे नाहीये ना. असू दे. दामले काकू, जरा पाहुण्यांचे बघा हो. मी येते कशी मिरवून. तुम्ही काय दात काढताय? जा मिरवायला. जा तुमचे पण दागिने दाखवा. वधूवरांच्या शेल्याला आणि उपरण्याला गाठ बांधा. दोघांनी आता उभं राहा.
ओम अग्ने पव स्वस्वपास्मे वर्चस्वीर्यं दधरैमहि पोषं स्वाहा अग्नये पवमानाय इदन्न मम. किती दुखवतोस वेणी करता करता साधी वेणी पण करता नाही येत तुला. तुझ्यापेक्षा मीच मागे गेली. या घ्या लाया घ्या लाया. कुठून आणल्यास? अगं तिकडे होम चालू आहे ना तिकडून आणल्या. दे दे दे. ए सगळ्या खायच्या नाहीयेत, थोड्या थोड्या खा. हे घे. तोंडातून टाकायला. हे घे. परत डावा हात खाली उजवा हात वर अग्नीमध्ये आहुती द्यायचे. ओ महादेवराव, लाया खाऊन झाल्या असतील तर आता नवरदेवाचं येऊन कान पिळा. अहो त्याची काही गरज नाही. सदाशिव दादा चांगला आहे, तो चांगलाच वागेल. व तो आमचा सवंगडी झाला आहे, त्याचा कान पिळायची गरजच नाही. अहो प्रेमाने कान पिळा, तुम्हाला आहेर मिळणार आहे. मग तर दोन्ही कान पिळतो. त्याच्या कानात सांगायचंय, माझ्या बहिणीचा चांगल्या रीतीने सांभाळ कर. माझ्या बहिणीचा चांगल्या रीतीने सांभाळ कर. ओम ईश एकपदी भव. पहिलं पाऊल चालायचंय, अक्षता बाजूला सरकवायच्या. ईश द्विपदी भव. रायस्पोषाय त्रिपदी भव. मयो भव्याय चतुष्पदी भव. ऊर्जे पंचमपदी भव. रायस्पोषाय षट्पदी भव. सखा सप्तपदी भव. पाटावर उभी राहा. यापुढे तुम्ही तिच्या समोर डोक्याला डोकं लावायचंय.